एका दूर देशात एक चेटकीण राहत होती. तिच्या दुःखाचं कारण होतं की तिला मूल होऊ शकत नव्हतं. जर तिला मूल झालं असतं तर ती त्याला तिची सगळी गुपिते आणि शक्ती देऊ शकणार होती. म्हणून तिने ठरवलं की ती पहिल्या मुलीला सगळ्यांपासून लांब नेऊन अगदी आपल्या मुलीसारखं वाढवेल. वाईटाची जादू संपूर्ण जगाचा ताबा घेईल. चेटकीण राहत होती तेथूनच काही अंतरावर एक शेतकरी नवरा बायको राहत होते. एक दिवस बायकोने नवऱ्याला आनंदाची बातमी सांगितली. आपल्याला मूल होणार आहे. दुर्दैवाने त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. बायको खूप आजारी पडली. जसजसा काळ पुढे चालला होता तिचं वजन कमी होत गेलं. जर ती लवकर बरी झाली नसती तर मूलही दगावलं असतं. तिच्या नवऱ्याने सगळे औषधोपचार आणि आयुर्वेदिक मुळेही दिली, पण ती बरी झाली नाही. त्यांच्या शेवटच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की एकच उपाय आहे ज्यामुळे त्यांची बायको बरी होऊ शकेल. एक वाईट चेटकीण आहे. तिच्या जवळच फक्त हिला बरं करणारी मुळी आहे. आता फक्त हाच एक मार्ग आहे. नवऱ्याने त्याचे सगळे धैर्य गोळा केले आणि चेटकिणीच्या महालात गेला. त्याने दरवाजा वाजवला. इतक्या निर्भयपणे माझा दरवाजा वाजवतोय, नक्कीच महत्वाची बाब असणार. माझी बायको आजारी आहे. तिची तब्येत खूप बिघडली आहे. मी असं ऐकलंय की केवळ तुमच्याकडेच तिच्या उपचारांची जंगली मुळी आहेत. अच्छा, पण मी का मदत करू? मी विनंती करतो, कृपया माझी मदत करा. माझी बायको गरोदर आहे. जर मी तिच्यावर उपचार केले नाहीत तर मी दोघांनाही गमावून बसेन. त्याची परिस्थिती पाहून चेटकिणीने तिचा विचार बदलला आणि त्याची मदत करण्याचा निर्णय घेतला. जर तू म्हणत असशील तर मी तुला मदत करेन. चेटकिणीने त्याला औषधी मुळ्या दिल्या. या मुळ्यांच्या पानांचा एक एक तुकडा रोज तुझ्या बायकोला खाऊ घाल, तुला तिच्यात चांगला बदल दिसेल. नवरा खुश झाला. धावत पळत घरी गेला. त्याच्या बायकोने रोज एक तुकडा खाल्ला. तिच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली आणि तिने गमावलेलं वजनही वाढू लागलं. पण काही दिवसांनी चेटकिणीने दिलेली औषधं संपली. बायकोची तब्येत पुन्हा बिघडली. यावेळी कमी वेळातच तिची परिस्थिती जास्त गंभीर झाली. कोणताच उपाय नसल्या कारणाने नवऱ्याने पुन्हा चेटकिणीच्या महालाचा दरवाजा वाजवला. चेटकिणीला माहित होतं तो पुन्हा नक्की येणार. या त्याच बिया आहेत ज्याने तुझी बायको बरी होऊ शकेल. तू ह्या बिया तुझ्या बागेत लाव, बघ तुझ्या बायको मुलाला वाचवू शकशील. पण माझी एक अट आहे. जर तुला मुलगी झाली तर ती मुलगी मला द्यायचीस. मी अशी अट कधीच मान्य करू शकत नाही. मग जा इथून. चेटकिणीने त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला. दुखी होऊन नवरा घरी परतला. तो बायकोला काहीच सांगू शकत नव्हता. जसजसे दिवस चालले होते बायकोची तब्येत बिघडत गेली. आता मुलालाही धोका वाढला. नवऱ्याची झोप उडाली होती. जर त्याने चेटकिणीची अट मान्य केली नसती तर तो बायको मुलाला गमावून बसला असता. पण त्याने अट मान्य केली आणि जर त्याला मुलगा झाला असता तर त्याची बायको आणि मुलगा दोघेही वाचले असते. म्हणून त्याने त्याचं मन घट्ट केलं आणि चेटकिणीच्या महालात गेला. त्याने चेटकिणीची अट मान्य केली आणि बिया घरी घेऊन आला. चेटकिणीने दिलेल्या बिया त्याने बागेत लावल्या. खूपच कमी दिवसात रोप आलं. त्याने बायकोला पाने खाऊ घातली. जसजसे दिवस गेले त्याची बायको बरी होत गेली आणि तिने एका छानशा बाळाला जन्म दिला. पण नवऱ्याला भीती वाटत होती. ही एक सुंदर मुलगी आहे. त्याच दिवशी राजमहालात देखील एक उत्सव साजरा केला जात होता.
राणीने एका मुलाला जन्म दिला होता. राजा खूप आनंदात होता की आता त्याच्यानंतर त्याचा राजकुमार असेल जो भविष्यात राजा बनेल. राज्यातील जनता दिलदार राजा आणि राणीवर खूप प्रेम करत असत. कोणालाही माहित नव्हतं की भविष्यात एक दिवस या दोन मुलांचं आयुष्य एकच असेल. नवरा बायकोचा आनंद जास्त वेळ टिकला नाही. त्याच दिवशी चेटकीण आली आणि तिने मुलीची मागणी केली. नवरा बायकोने जड मनाने मुलगी चेटकिणीला दिली. माझी मुलगी, माझी मुलगी, ती आता माझी मुलगी आहे, पण तुम्ही काळजी करू नका, मी तिची काळजी घेईन. मी हिला रपंझेल नाव देते. चेटकीण मुलीला घेऊन जंगलात गेली, जेथे तिचा मोठा टॉवर होता. चेटकीण पायऱ्यांनी घराच्या खूप वरपर्यंत चढली. ती घराच्या शेवटच्या माळ्यावर एका खोलीत पोहोचली. चेटकिणीने मुलीला पाळण्यात ठेवलं. रॅपेन्झेल, माझी सुंदर मुलगी. चेटकिणीलाच आपली आई मानून रॅपेन्झेल त्या घरात तिचं आयुष्य जगत होती. दिवसा रॅपेन्झेल टॉवरवरून खाली उतरून महालाच्या समोरच खेळत असे आणि रात्री पुन्हा टॉवरच्या शेवटच्या माळ्यावर तिच्या छोट्याशा खोलीत परतत असे. चेटकिणीने रॅपेन्झेलचे सोनेरी केस कधीच कापले नाहीत. ती रोज तिचे केस व्यवस्थित विंचरत असे. रॅपेन्झेलला हे खूप आवडत असे. काळ लोटला. आता रॅपेन्झेल मोठी झाली होती. आता ती तरुणी बनली होती. एक दिवस चेटकीण टॉवर जवळ आली आणि रॅपेन्झेलला बाहेर बोलवलं. रॅपेन्झेल, माझ्या बाळा, तुझे सोनेरी केस खाली सोड. रॅपेन्झेलने तिचे सोनेरी केस खाली सोडले. तिचे केस आता खालपर्यंत पोहोचू लागले होते. फारच छान. चेटकीण टॉवरच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचली. मग शेवटच्या पायरीवर उभी राहून तिने काही जादूचे शब्द उच्चारले आणि पायऱ्या पडू लागल्या. जगातले कोणतेही शब्द या पायऱ्या पुन्हा आणू शकत नाही. आश्चर्याने जे काही होत आहे ते पाहून रॅपेन्झेलला कळून चुकलं होतं की ती टॉवरवरून कधीच खाली उतरू शकणार नाही. चेटकीण रोज खाली उतरण्यासाठी रॅपेन्झेलच्या केसांचा वापर करायची आणि संध्याकाळीही टॉवरच्या खाली येऊन रॅपेन्झेलला हाक मारायची. रॅपेन्झेल, रॅपेन्झेल, तुझे केस खाली सोड, तुझी आई आली आहे. तिचा आवाज ऐकून रॅपेन्झेल तिचे केस खाली सोडायची आणि त्यावरून चेटकीण वर चढायची. आई, तू मला टॉवरच्या बाहेर का जाऊ देत नाहीस? तू मला इथे का ठेवलं आहेस? माझ्या प्रिय मुली, मी तुझ्यावर खूप प्रेम करते म्हणून तुला जगातील वाईट गोष्टींपासून वाचवू इच्छिते. रॅपेन्झेल संपूर्ण दिवस गाणे गाण्यात आणि जे पक्षी तिच्या खिडकीवर येऊन बसत त्यांच्याशी बोलण्यात घालवत असे. दुसरीकडे जो मुलगा त्याच दिवशी राजमहालात जन्माला आला होता तोही आता तरुण झाला होता. राजा आता म्हातारा झाला होता आणि त्याची इच्छा होती की त्याच्या तरुण मुलाने आता त्याची गादी चालवावी. एखाद्या राजकुमारीशी लग्न करावं आणि त्याला नातू द्यावा. अन्य राज्याच्या अनेक राजकुमारी महालात येऊन जात होत्या, पण राजकुमाराला त्यातली एकही त्याची पत्नी म्हणून पसंत नव्हती. शेवटी राजकुमार एका यात्रेकरिता निघाला, त्याच्या खऱ्या प्रेमाच्या शोधात. जेव्हा तो जंगलाजवळ पोहोचला जेथे तो टॉवर लपलेला होता, त्याने त्याच्या माणसांना विचारलं, मी या जंगलात यापूर्वी कधीही गेलो नाही. चला या जंगलातून जाऊ, कदाचित आपल्याला चांगला रस्ता सापडेल. राजकुमार, हे जादूचं जंगल आहे. ऐकलंय की जो कोणी आत जातो तो कधीच परत येत नाही. असं तू म्हणतोयस? काय सांगावं, एखादी अफवा असेल. स्वतः जाऊन बघूया ना.
राजकुमार आणि त्याच्या माणसांनी जंगलात प्रवेश केला. राजकुमाराला स्वतःवर भरोसा होता, पण त्याच्या माणसांना नव्हता. काही वेळानंतर त्यांना एक टॉवर दिसला, जेथे रपन्झेल राहत होती. मग त्यांनी रपन्झेलचे गाणे ऐकले. किती गोड आवाज आहे. टॉवरच्या जवळ जाऊन राजकुमाराने तिचे गाणे ऐकले आणि काही वेळ तिचे सौंदर्य निरखत राहिला. त्याच वेळी चेटकीण तेथे आली आणि तिने रपन्झेलला हाक मारली. रपन्झेल, तुझे सोनेरी केस खाली सोड. चेटकिणीचा आवाज ऐकून रपन्झेलने तिचे सोनेरी केस खाली सोडले आणि चेटकीण केसांच्या आधारे वर चढली. अच्छा, हिचं नाव रपन्झेल आहे तर. राजकुमारने काही दिवस टॉवरच्या आजूबाजूला फिरण्याचा निर्णय घेतला आणि रपन्झेलला पाहत राहिला. चेटकीण रपन्झेलच्या केसांच्या आधारे सकाळी खाली यायची आणि रात्री वर चढायची. रपन्झेल, तुझे सोनेरी केस खाली सोड. शेवटी एक दिवस राजकुमाराने सर्व हिम्मत गोळा केली आणि जेव्हा चेटकीण तेथे नव्हती तेव्हा टॉवरच्या जवळ गेला आणि हाक मारली. रपन्झेल, रपन्झेल. रपन्झेलने पहिल्यांदा तिच्या आईशिवाय कुणाचा तरी आवाज ऐकला होता. आधी तिला संकोच वाटत होता, पण नंतर ती उत्सुक होती हे पाहण्यासाठी की कोण असू शकतं. म्हणून तिने खिडकीतून खाली पाहिलं. तिने पाहिलं की एक तरुण खालून तिच्याकडे पाहत होता. तू कोण आहेस आणि तुला माझं नाव कसं माहित आहे? मी या राज्याचा राजकुमार आहे. मी तुझा अद्भुत आवाज ऐकला आणि मला तुला भेटायचं आहे. मला अनोळखी लोकांशी बोलण्याची परवानगी नाही. कृपया निघून जा. तुला माझ्यापासून काही धोका नाही, मी वचन देतो. कृपया खाली ये, म्हणजे आपल्याला बोलता येईल. मी नाही येऊ शकत, इथे पायऱ्या नाहीत. त्याच वेळी रपन्झेलने आईला येताना पाहिलं. लवकर येथून निघून जा, आईने तुला पाहायला नको. राजकुमार लगेच झाडाच्या मागे लपला. टॉवरच्या जवळ जाताच चेटकिणीने हाक मारली आणि रपन्झेलच्या केसांवरून वर चढली. राजकुमार रोज येऊ लागला. आता ते मित्र बनले होते आणि तिलाही कळून चुकलं होतं की राजकुमारापासून कोणताही धोका नाही, म्हणून तिने खाली केस सोडले. राजकुमाराने तिचे केस पकडले आणि वर चढला. रपन्झेल खूप उत्सुक होती. तिने यापूर्वी कधीच कोणी माणूस पाहिला नव्हता आणि आज राजकुमार तिच्या समोर उभा होता. तुला तुझ्या आईने या टॉवर मध्ये कोंडून का ठेवलं आहे? आई मला सांगते की हे जग वाईट माणसांनी भरलंय. ती माझं रक्षण करण्याचा प्रयत्न करते आहे. पण हे हास्यास्पद आहे. एखादी आई आपल्या मुलीला असं का बरं कोंडून ठेवेल? हो, हे खरं आहे की जगात वाईट गोष्टी आहेत, पण त्याचबरोबर सौंदर्य देखील आहे ना. रपन्झेल हे पाहण्यासाठी खूप उत्सुक होती की राजकुमार जे सांगतो ते सत्य आहे का, आणि तिलाही बाहेरचं जग पाहायचं होतं. शेवटी त्यांनी मन घट्ट केलं आणि दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री जेव्हा चेटकीण टॉवरवर पोहोचली, तिने रपन्झेलचे केस खाली सोडलेले पाहिले. रपन्झेलने मला येताना पाहिलं असणार म्हणून केस खाली सोडलेत. टॉवर चढून गेल्यावर तिने काय पाहिलं? रपन्झेलचे केस कापून खिडकीला बांधले होते आणि रपन्झेल कुठेच नव्हती. तिला लगेच कळून चुकलं, रपन्झेल पळून गेली होती. रपन्झेलने तिचे केस कापले आणि खिडकीला बांधले आणि त्याच केसांवरून ती आणि राजकुमार खाली उतरले होते. रपन्झेल, रपन्झेल, तू मला फसवायची हिम्मत कशी केलीस?
दरम्यान रपन्झेल आणि राजकुमार जंगलातून बाहेर आले. जंगल जादूचे असल्याची गोष्ट चेटकिणीने पसरवली होती. तिला तेथे कोणी येऊन रपन्झेलला पाहायला नको होतं. रपन्झेल आणि राजकुमार महालात पोहोचले. रपन्झेल सोबत राजकुमार राजा आणि राणीकडे गेला आणि पाहिलं तर राजा एकदम ठणठणीत त्याच्या समोर उभा होता. बाबा, तुम्ही एकदम बरे झाला आहात. हे कसं झालं? एका औषधी मुळीने तुझ्या बाबांना बरं केलं माझ्या पुत्रा. काय बरं म्हणतात त्याला? हो, रपन्झेल. रपन्झेल? राजकुमारने त्यांना सगळ्या घटना सांगितल्या. राजा म्हणाला की एका म्हाताऱ्या जोडप्याने त्यांना हे औषध दिलं आणि त्यांना वाईट चेटकिणीची गोष्टही सांगितली की कशी ती त्यांच्या मुलीला जन्मल्याबरोबर घेऊन गेली. राजकुमार आणि रपन्झेल त्या जोडप्याच्या घरी गेले. जसं त्या बाईने सोनेरी केसांच्या मुलीला पाहिलं, तिने लगेच ओळखलं की ही तिचीच मुलगी रपन्झेल आहे, जिला चेटकीण घेऊन गेली होती. माझी मुलगी, शेवटी तू माझ्या जवळ आलीसच. सुरुवातीपासून संपूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर रपन्झेलने तिच्या माता पित्यांचा स्वीकार केला. राजकुमार आणि रपन्झेलचे लग्न झाले आणि ते आनंदात राहू लागले. त्या टॉवर मध्ये अडकलेल्या चेटकिणीचे काय झाले? राजाने चेटकिणीला पकडलं आणि त्याच टॉवर मध्ये कैद करून ठेवलं आणि टॉवरच्या खाली सैनिक तैनात केले, जेणेकरून चेटकीण तेथून पळून जाऊ नये. चेटकिणी बरोबरच तिचे सगळे जादूचे रहस्य सुद्धा अदृश्य झाले. दूरच्या राज्यात 3 सुंदर बहिणी राहत होत्या. त्यांचे वडील राजा होते. ते नेहमी बॉल डान्स करायला लावत, कारण त्यांच्या मुलींना डान्स करायला खूप आवडत असे. प्रत्येक राजकन्या खूप सुंदर डान्स करत असे, पण सर्वात लहान मुलीला मोठ्या बहिणींसारखा डान्स करता येत नसे. जेव्हा तू डान्स करतेस तेव्हा तू आणखी चांगला करू शकतेस. लहान राजकुमारीला खरोखर इच्छा असूनही ती सुंदरपणे नाचू शकत नव्हती. आजूबाजूचे पाहुणेही तिचा विचित्र डान्स पाहून हसत होते. ती बघ कसा डान्स करते. हा, ती बघ ना कशी फिरते. मी पुन्हा कधी डान्स करणार नाही. मिया इतकी नाराज होती की तिने लगेच बॉल रूम सोडली आणि स्वतःला जंगलात एका कॅबिन मध्ये कोंडून घेतलं. आकाशातील ताऱ्यांकडे बघत चांगलं कसं नाचायचं याचा विचार करत असताना तिला एक तरुण घराजवळून जाताना दिसला. तो माणूस चांदण्याखाली इतका सुंदर आणि कमालीचा नाचत होता की मियाने त्याचं कौतुक केलं आणि त्याच क्षणी बाहेर गेली. तेव्हाच मिया अचानक तिच्या पायात धावत असलेल्या खारीमुळे किंचाळली. ते काय होतं? त्या माणसाने डान्स थांबवला आणि त्यांची नजरानजर झाली. तुम्ही ठीक आहात ना मॅडम? हो, पण मला खारीची भीती वाटते. त्यांचा स्वभावच तसा आहे, तुम्ही त्यांना घाबरू नका. मियाने काही उत्तर दिलं नाही आणि ती विचार करू लागली की त्यांनी एवढा सुंदर डान्स कसा केला. त्या माणसाने घातलेले शूज दाखवले. मी एक शू मेकर आहे आणि शूज बनवण्यासाठी मी मौल्यवान साहित्य वापरतो. अशा प्रकारे मी दररोज रात्री जंगलात मुक्तपणे नाचू शकतो. अरे, माझा विश्वास बसत नाहीये. मला तुझ्यासारखा शूज बनवणारा माणूस हवा आहे. त्या माणसाने त्याच्या पिशवीतून जादूच्या शूजच्या 3 जोड्या काढल्या आणि मिया समोर ठेवल्या. डोळे बंद कर आणि यापैकी कोणत्याही एका शूजची निवड कर. पण लक्षात ठेव, प्रत्येक शूजचा एक नियम असतो आणि जर
तू तो नियम पाळला नाहीस ना, तर शूज तुझ्यावर जादू करू शकतात. मियाने ताबडतोब तिचे डोळे घट्ट मिटले. दुसरीकडे शूज तयार करणाऱ्या माणसाने तिला संधी मिळण्यासाठी शूज बदलले. आता यापैकी स्वतःसाठी एक निवड. कृपया मला बॉलवर सुंदर नृत्य करणारी मुलगी बनवा. मियाने तिच्या बोटाने चमकदार लाल शूज निवडले आणि तिचे डोळे उघडले. हे घेऊन जा, हे आता तुझे आहेत. पण विसरू नकोस, तू फक्त पौर्णिमेच्या रात्रीच हे शूज घालू शकतेस. कारण जर तू इतर कोणत्या रात्री हे घातलेस तर तू ते काढू शकणार नाहीस. हाच तर नियम आहे. मियाने उत्साहाने जादूचे शूज घेतले आणि महालात निघून गेली. त्यांची बहीण मियाला पाहून राजकन्या खूप आश्चर्यचकित झाल्या. ती खूप उत्साही आणि आनंदात होती. मिया, तू इतक्या घाईने कुठे जातेस आणि ते तुझ्या हातात काय आहे? काय नाही. सगळे महालातील हॉलमध्ये जमले, आणखी एका बॉल डान्ससाठी. मियाच्या राजकुमारी बहिणी सुंदर नाचू लागल्या, नेहमीप्रमाणेच त्यांच्या सुंदर पोशाखात. छोट्या राजकुमारी मियाने जादूचे शूज घातले आणि राजवाड्याच्या हॉलमध्ये डान्स केला. ती खूप सुंदर नाचत होती. ती गाण्याच्या तालावर नाचत राहिली, इतक्या हळूवारपणे की राजकुमारीच्या बहिणी आणि पाहुणे तिचे कौतुक करू लागले. किती छान नाचते. मिया सुंदर डान्स करत होती, पण शूज बनवणाऱ्याचा नियम ती विसरून गेली होती. कारण त्या रात्री आकाशात पौर्णिमेचा चंद्र नव्हता. मिया डान्स करत असतानाच ती हळूहळू अदृश्य होऊ लागली. फक्त तिचे डान्सिंग मॅजिक शूज दिसत होते. त्याच क्षणी सभागृहातील सर्वजण घाबरून ओरडू लागले आणि पळू लागले. अरे, ती कुठे गेली? ती दिसत का नाहीये? मिया, मिया, मियाला काय झालं आहे? ओ, तू पाहिलंस का? जेव्हा सर्वजण ओरडत होते तेव्हा मियाने तिचे डोळे उघडले, परंतु तिला काय चाललंय हे समजू शकलं नाही. दिवाणखान्यातल्या सगळ्यात मोठ्या आरशासमोर उभं राहून तिला फक्त तिने घातलेले जादूचे शूज दिसले, पण ती स्वतःला पाहू शकली नाही. अरे, मी अदृश्य झाले. मी शूजचा नियम पाळला नाही. आता हे माझ्या पायात अडकलेत. मला तर शूज बनवणाऱ्या माणसाला शोधावंच लागेल. मियाचा आवाज कोणालाच ऐकू येत नव्हता. खरं तर सगळे घाबरून राजवाड्यातून बाहेर पडत होते. लाल शूज हॉलमध्ये डावीकडे तर कधी उजवीकडे धावत असल्याने मिया ताबडतोब हॉलच्या बाहेर धावत सुटली. राजकुमारी बहिणी तिच्या मागे गेल्या. 3 राजकुमारी बहिणी रात्रीच्या अंधारात जंगलातून चालत होत्या. कॅबिन जवळ आल्यानंतर त्यांना तो शूज बनवणारा माणूस दिसला. हा माणूस किती छान नाचतोय ना. त्याचे बूट पण मियासारखे आणि त्याची बॅग शूजने भरलीये. मियाच्या बहिणींनी शूज बनवणाऱ्या माणसाला मदत मागितली, पण तो म्हणाला की जादू पूर्ण होण्यासाठी तिला पुढल्या पौर्णिमेपर्यंत थांबावं लागेल. मियाचे पाय सतत डान्स करत होते, त्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली होती. माझ्याकडे एक उपाय आहे, पण जर आपण ते केलं तर तुझ्या शूजची जादू कमी होईल आणि ते सामान्य शूज बनतील. जर तुला हे मान्य असेल तर तुझे पाय एकमेकांवर 3 वेळा आपट. मियाला वाटलं शूज घालून अदृश्य होण्यापेक्षा शूज सोडून देणं चांगलंय, म्हणून तिने पाय 3 वेळा एकमेकांवर आपटले. समोर शूज बनवणारा तरुण आणि मागे मिया. ते विहिरीजवळ गेले. आणखी थोडं दूर शूज बनवणाऱ्या तरुणाने विहिरीच्या तळाशी उडी मारली. हे पाहून राजकुमारी बहिणींना खूप आश्चर्य वाटलं. थोड्या वेळाने तरुण विहिरीतून बाहेर आला, हातात मातीनं भरलेली बादली घेऊन. मी ही पौर्णिमेची धूळ तुझ्या पायावर शिंपडून या जादूतून तुला मुक्त करेन. शूज बनवणाऱ्या तरुणाने जादूच्या शूजवर पौर्णिमेची धूळ शिंपडली. तेव्हा जादू खरोखरच तुटली
आणि मिया पुन्हा दिसू लागली. तिच्या बहिणींनी लगेच तिला मिठी मारली. मिया, तुला जादू किंवा जादूच्या शूजची गरज नाही, कारण प्रत्येकाने त्याला जसं येत असेल तसंच नाचावं. हो, तू बरोबर बोलतेस. धन्यवाद शूमेकर, खूप खूप धन्यवाद. त्या दिवसापासून लहान राजकुमारी मिया तिच्या पद्धतीने डान्स करू लागली, जे तिला आधीपासूनच हवं होतं. एकेकाळची गोष्ट आहे. एक खूप श्रीमंत माणूस होता. त्याच्या 3 मुली होत्या. त्यातल्या 2 मुली खूपच लालची आणि स्वार्थी होत्या. पण त्याच्या 3ऱ्या मुलीच्या मनात मात्र भरपूर प्रेम आणि आदर होता. एक दिवस वडिलांना कळले की त्यांची काही जहाजे वादळामुळे समुद्रात बुडाली आहेत. त्या बिचाऱ्यांचे सगळेच काही संपून गेले जसे. शिवाय ज्या घरात ती लोक राहत होती, दोघी लालची बहिणी या प्रकरणामुळे खूपच त्रासल्या होत्या. त्या संपूर्ण दिवस नुसत्या बसल्या बसल्या बरं वाईट बोलत होत्या. घराची सगळी कामं ब्युटीच करत होती. काही काळानंतर वडिलांना कळलं की त्यांचं एक जहाज समुद्र काठी पोहोचले आहे. ते तेथे जायची तयारी करू लागले. जायच्या आधी त्यांनी त्यांच्या मुलींना विचारलं, तुम्हा तिघींसाठी काय घेऊन येऊ? कपडे, चप्पल, हार आणि ब्रेसलेट्स. आणि तुझ्यासाठी ब्युटी, सांग काय हवंय तुला? फक्त एक गुलाबाचं फूल डॅडी. वडील एक लांब अंतर गाठून त्या जहाजाकडे पोहोचले. त्या जहाजात कोणतंही सामानही नव्हतं आणि ते जहाज काही कामाचंही राहिलं नव्हतं. मायूस आणि हताश होऊन वडील घरी परतू लागले. अंधार होता होता ते एका जंगलात पोहोचले. तिथे पूर्ण शांतता होती आणि गारवा सुद्धा. बर्फ पडत होता. काही तास ते असेच चालत होते बर्फांवर. शेवटी एके ठिकाणी त्यांना एक किल्ला दिसला, जिथे दिवे पेटत होते. ते मदतीच्या आशेने आत गेले. काही विचित्र होता तो किल्ला. सगळीकडे दिवे पेटत होते. डायनिंग टेबलवर जेवण ठेवलेलं होतं. अगदी चिमणी सुद्धा पेटत होती. पण माणूस एक सुद्धा दिसत नव्हता. त्यांनी हाका सुद्धा मारल्या, पण काहीही उत्तर नाही मिळालं. किती वेळ थांबतील? जोराची भूक लागली होती ना. त्यांनी जेवण संपवलं आणि मग एका सुंदरशा बेडवर झोपून गेले. ते जेव्हा सकाळी उठले, त्यांना घालण्यासाठी कपडे तयार मिळाले. ते खाली उतरले. त्यांच्यासाठी शानदार ब्रेकफास्ट तयार ठेवला होता. हा नक्कीच एखाद्या परीचा राजवाडा असणार. नाहीतर उगीच कोणी कोणाची मदत करतं का? ती भेटली तर नक्की आभार मानेन. किल्ल्यातून बाहेर येताना त्यांना बागेत गुलाबाचे फूल आढळले. त्यांना वाटले, मी आपल्या 2 मुलींसाठी तर काहीही घेऊन जात नाही. कमीत कमी ब्युटीसाठी तरी काही घेऊन जातो. त्यांनी एक गुलाब तोडल्या क्षणी धरती कापू लागली आणि वारा वेगात वाहू लागला. झाडांच्या आडून एक राक्षसासारखा दिसणारा बीस्ट बाहेर आला. वडील त्या बीस्टला पाहून फारच घाबरले. मी तुला खायला दिलं, राहायला जागा दिली, घालण्यासाठी कपडे दिले, आणि तू इकडे माझी गुलाबं तोडतोयस. हीच आहे का तुझी माणुसकी? वडिलांनी त्या बीस्टची माफी मागितली आणि त्यांनी त्याला सांगितले की ते हा गुलाब आपल्या मुलीसाठी घेऊन जाणार होते.
जी चूक तू केलीस त्याची शिक्षा मिळेल तुला. मला क्षमा कर. वडिलांनी त्या बीस्टची माफी मागितली. मी तुला एका अटीवर क्षमा करू शकतो. तुला 3 मुली आहेत, त्यापैकी एक जर माझ्या बरोबर राहिला आली तर मी तुला सोडेन. सांग मला, तुला हे मान्य आहे का? मनात ओझे घेऊन वडील घराकडे परतले. घरी पोहोचल्यावर दोन्ही स्वार्थी मुलींनी वडिलांची कहाणी ऐकली, पण बीस्टच्या अटीकडे दुर्लक्ष केलं. ब्युटी त्या दोघींपेक्षा वेगळी होती. डॅडी, जर तुम्ही परवानगी दिली तर बीस्टकडे मी जाईन. दोघी स्वार्थी बहिणी फारच खुश झाल्या, कारण त्यांना असं वाटत होतं की सगळी चूक ब्युटीचीच आहे. दुःख आणि नाईलाजाने वडील ब्युटीला किल्ल्याकडे नेण्यासाठी निघाले. पोहोचल्यावर पाहिलं की सगळं पहिल्यासारखंच दिसत होतं. टेबलावर जेवण होतं आणि एकही मनुष्य अवतीभोवती नव्हता. त्या दोघांनी जेवायला सुरुवात केली इतक्यात बीस्ट तेथे पोहोचला. त्याला पाहता क्षणीच ब्युटीची तब्येत खराब होऊ लागली, कारण बीस्ट तितकाच भयानक दिसत होता जितका तिच्या वडिलांनी त्याचं वर्णन केलं होतं. बीस्टने नम्रतेने विचारलं, तू तुझ्या इच्छेने इथे आली आहेस का? हो. मग उद्या सकाळी तुझे वडील इथून निघून जातील आणि पुन्हा इथे कधीही येणार नाहीत. ब्युटी दुसऱ्या दिवशी सकाळी जागी झाली तेव्हा तिचे वडील तेथून निघून गेले होते आणि शानदार ब्रेकफास्ट तिची वाट पाहत होता. ती काही काळ गार्डन मध्ये फिरत होती. गुलाब पाहता क्षणी ती दुःखी झाली. मग तिने किल्ल्याच्या आत प्रवेश केला. एक दरवाजा गुलाबांनी भरलेला होता. तिला काहीच कळलं नाही. ती आत गेली. पुष्कळ सुंदर रीतीने त्या जागेला सजवलं होतं. त्यात पुस्तके, फुले आणि वाद्ये ठेवलेली होती. तिने विचार केला की ज्या व्यक्तीने इतकी सुंदर सजावट केली आहे ती कोणाला दुखापत करू कशी शकते. मग तिने एक पुस्तक उचलले. त्या पुस्तकावर सोनेरी अक्षरांनी लिहिलं होतं, साहिबा, तुझी इच्छा माझ्यासाठी हुकूम आहे. मी माझ्या वडिलांना पाहू शकले असते तर. ज्या क्षणी ब्युटी हे म्हणाली त्या क्षणी आरशात तिचे वडील तिला दिसले. ब्युटी खूप खुश झाली. तिचे वडील तिच्या समोर होते ना. त्याच रात्री बीस्ट डिनरच्या वेळी पुन्हा आला. मी तुला पाहू शकतो का ब्युटी? हा किल्ला तुमच्या मालकीचा आहे, मला का विचारता? नाही, आता हे सगळं काही तुझं आहे. तू म्हणालीस तर मी इथून निघून जाईल. ब्युटीला आश्चर्य वाटले हे ऐकून. मला तुला काही विचारायचंय. मी खरंच खूप कुरूप आहे का? तिला सुचत नव्हते की काय उत्तर द्यावं. मग तिने मान हलवून होकार दिला. तू माझ्याशी लग्न करशील? यावेळी ब्युटीने जरा कठोरतेने उत्तर दिले, नाही. बीस्ट परत फिरून निघून गेला, दुःखी आणि हताश. दररोज डिनरच्या सुमारास बीस्ट ब्युटीला भेटत होता आणि तिची पुष्कळ काळजी घेत होता. असेच दिवस जात होते. आता ब्युटीला बीस्टची सवय झाली होती. हे जर सुंदर दिसले असते तर. काही महिने उलटले. आता ब्युटीला बीस्टची भीती वाटत नव्हती. शिवाय ती त्याला पसंत करू लागली. एके दिवशी तिला आरशात तिचे वडील आजारी असल्याचे आढळले. ती बीस्टकडे गेली आणि घरी जाण्याची परवानगी मागू लागली, कारण तिला तिच्या वडिलांची देखभाल करायची होती. नक्कीच तू जाऊ शकतेस, पण जर तू परत आली नाहीस तर तुझ्या विरहामुळे मी मरून जाईन.
मी एका आठवड्यात परत येईन. बीस्टने ब्युटीला एक अंगठी दिली. त्या अंगठीला जर झोपते वेळी काढली तर ती जागी होईल सरळ किल्ल्यामध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी ती आपल्या वडिलांच्या घरी जुन्या बेडवर जागी झाली. ती स्वतःच्या वडिलांना पाहून खूप आनंदित झाली आणि तिच्या वडिलांचा अर्धा आजार असाच बरा झाला तिला भेटून. दुपारी ब्युटीच्या बहिणी, ज्यांचं लग्न झालं होतं, वडिलांना भेटण्यासाठी आल्या. घरी ब्युटीला पाहून त्यांना फार राग आला. त्यांनी ब्युटीला जाळ्यात अडकवण्याचं ठरवलं. तिला एक आठवडा आणखी येथे थांबवून घेऊ. बीस्टला राग येईल आणि तोच तिला मारून टाकेल. दोघी बहिणी ब्युटीकडे जाऊन रडू लागल्या आणि म्हणाल्या की त्यांना वेगळे नाही राहायचे. ब्युटीने नक्की केलं की ती काही दिवस आणखी तिथे राहील. काही दिवसानंतर ब्युटीला बीस्टची आठवण येऊ लागली. एके रात्री तिला स्वप्न पडलं की बीस्ट गार्डन मध्ये गलित गात्र होऊन पडलाय. ती घाबरून जागी झाली. मी किती स्वार्थी झाले होते. तिने त्याच क्षणी अंगठी काढून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती किल्ल्यात जागी झाली. ती दिवसभर बीस्टची वाट पाहत होती, पण त्याचा काहीही थांग पत्ता लागत नव्हता. तासन तास ती काळजी करत होती, पण बीस्टची काहीही माहिती मिळत नव्हती. ती अचानक गार्डन मध्ये गेली. बीस्ट तेथेच पडला होता, अगदी तसेच जसे तिने स्वप्नात पाहिले होते. ब्युटी पळत गेली त्याच्याकडे आणि त्याला मिठी मारली. बीस्टचे हृदय धडधडत होते. त्याने फार परिश्रमाने डोळे उघडले आणि म्हणाला, मला वाटलं तू येणार नाहीस म्हणून मी खाणं पिणं सोडून मृत्यूची वाट पाहत होतो. पण मला तर तू आवडतोस. माझ्याशी लग्न करशील का? त्याच वेळी काही जादू होऊ लागली. किल्ल्याची सुंदरता आणखी वाढू लागली. ब्युटीने चमकत्या नजरेने चारी बाजूला पाहिलं आणि मग ती बीस्टकडे वळली तर तेथे एक तरुण आणि देखणा राजकुमार होता. त्याला पाहून ब्युटीला रडू आलं. तुम्ही कोण आहात? बीस्ट होते इथे, ते कुठे गेले? राजकुमार म्हणाला, मीच तो बीस्ट आहे. एका चेटकिणीने माझ्यावर जादू करून मला एक भयानक बीस्ट बनवलं होतं. जर तू मला लग्नासाठी विचारलं नसतंस तर मला आयुष्यभर बीस्ट बनूनच राहावं लागलं असतं. ब्युटी हे ऐकून खूप खुश झाली. खऱ्या अर्थाने तिला तिचं खरं प्रेम मिळालं होतं. त्या दोघांनी लग्न केलं आणि ते आनंदात राहू लागले. खूप वर्षांपूर्वी इथून खूप दूर एक खूप दिमागदार महाल होता. या दिमागदार महालात एक खूप सुंदर राणी राहत असे. राणीची फक्त एकच इच्छा होती आणि ती म्हणजे तिला एक मुलगी असावी. थंडीचे दिवस होते. राणी खिडकीजवळ बसून कपडे शिवत होती. त्याच वेळी तिला सुई टोचली. तिने कापसाने आपले रक्त पुसताना एक इच्छा व्यक्त केली. माझी इच्छा आहे की मला एक मुलगी असावी, जिचे डोळे ताऱ्यांप्रमाणे चमकावे आणि जिचे ओठ चेरी सारखे असावे आणि तिचे हृदय आनंदाने भरलेलं असावं. आणि एक दिवस राणीची इच्छा पूर्ण झाली. तिला एक गोड मुलगी झाली. तिने तिचं नाव ठेवले स्नो व्हाईट. वर्षांमागून वर्ष सरली, पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही.
प्रेमळ राणी आजारी पडली आणि मरण पावली. राजा म्हातारपणाकडे झुकत होता. शक्ती देखील कमी झाली होती. म्हणून राजाने दुसरं लग्न केलं. ही राणी चेहऱ्याने तर सुंदर होती, पण मनाने नाही. खूप गर्विष्ठ बाई होती. दररोज राणी तिच्या जादूच्या आरशात पाहत असे आणि प्रश्न विचारत असे. आरशा, माझ्या सांगेल कोण? सगळ्यात सुंदर इथे कोण? आणि तो आरसा उत्तर देत असे. भले आणखी कोण असणार तुमच्यापेक्षा सुंदर इथे? राणी हे ऐकून खूप खुश होत असे. ही दुष्ट राणी आल्याबरोबर महालात सगळं बदलू लागलं. तिच्या हरकतींमुळे राज्याचं देखील खूप नुकसान झालं. तेच प्रश्न सोडवण्यासाठी राजाला महालाच्या बाहेर जावं लागलं. दुष्ट राणीला खूप आनंद झाला, कारण आता राजा नव्हता तेव्हा ती मनासारखं वागू शकत होती. वर्षांमागून वर्ष सरली आणि स्नो व्हाईट मोठी होऊन एक सुंदर तरुणी दिसू लागली. थोड्या अंतरावर एका नदीवर पाणी पित असलेल्या एका राजकुमाराला स्नो व्हाईटचं प्रतिबिंब दिसलं. त्याला आसपास फक्त पक्षी दिसले. स्नो व्हाईट कुठेच नव्हती. एक दिवस राणीने पुन्हा एकदा तिच्या जादूच्या आरशाला विचारलं. आरशा, माझ्या सांगेल कोण? सगळ्यात सुंदर इथे कोण? आरशाने उत्तर दिलं. कसं सांगू, तुम्ही नाही आहात राणी सरकार. स्नो व्हाईट आहे सर्वात सुंदर. हे ऐकून राणीला खूप राग आला. तिने तिच्या खास शिपायाला बोलवलं आणि त्याला भयंकर आदेश दिला. तू स्नो व्हाईटला जंगलात घेऊन जायचंस आणि मला तिचं हृदय आणून द्यायचंस. शिपाई स्नो व्हाईटला राणीकडे घेऊन गेले. कशी आहे स्नो व्हाईट? जा, जरा जंगलात फिरून ये. माझा खास शिपाई तुझी काळजी घेईल. शिपाई स्नो व्हाईटला घनदाट जंगलात घेऊन गेले. त्यांना त्यांचं काम करायचं होतं. स्नो व्हाईटचा प्रामाणिकपणा आणि प्रेमळ हृदय पाहून तो थांबला. त्याने तिला सचेत केलं की महालात परत येऊ नकोस. संध्याकाळ होताच तिला तेथेच सोडून शिपाई महालात निघून गेला. स्नो व्हाईटला अंधारात खूप भीती वाटत होती. ती एका झाडाखाली बसून रडू लागली. सकाळी तिला पक्ष्यांच्या आवाजाने जाग आली. सगळे पक्षी तिचे मित्र बनले होते. हे सारे पक्षी तिला आधीपासूनच ओळखत होते आणि म्हणूनच तिला रस्ता दाखवत त्यांच्या घरी घेऊन गेले. त्यांचं घर छोटंसं पण खूप छान होतं. थोडं थांबून स्नो व्हाईटने दरवाजा उघडला. आत सगळं काही छोटं होतं आणि स्वच्छ पण नव्हतं. तिला कळत नव्हतं की हे घर आहे तरी कोणाचं, पण ती इथून जाणार तरी कुठे होती. म्हणून तिने साफसफाई सुरू केली. घर स्वच्छ केल्यानंतर तिने छोट्या छोट्या भांड्यांमध्ये काहीतरी शिजवून खाल्लं. सगळ्या वस्तूंप्रमाणेच या घराचे बेड पण छोटेच होते. स्नो व्हाईट इतकी दमली होती की ती जेथे होती तेथे झोपू शकत होती. तिने विचार केला
की ती इथे सुरक्षित आहे. म्हणून तिने 3 बेड एकत्र केले आणि त्यावर झोपली. संध्याकाळी 7 बुटके, ज्यांचं हे घर होतं, काम करून पुन्हा त्यांच्या घरी आले. त्यांना खूप आनंद झाला की घर इतकं स्वच्छ होतं आणि जेवणाचा छान सुवास देखील येत होता. सवयीप्रमाणे एकाने थोडं जेवण सांडवलंच. एक बुटका तर विचार करत होता की इथे नक्की काय चालू आहे. काहीतरी गडबड नक्कीच आहे. कोणी बरं केलं असावं हे सगळं काम. मी जर थोडी झोप काढली तर कदाचित उत्तर देऊ शकेन मी. 7ही बुटके हळूच वर त्यांच्या बेडरूम मध्ये गेले आणि पाहून त्यांना धक्काच बसला. इतकी सुंदर एक मुलगी त्यांच्या बेडवर झोपली होती. त्यांचा आवाज ऐकून स्नो व्हाईटला जाग आली. एवढे लोक तिच्याकडे टक लावून पाहत होते. ती खूप घाबरली. थोडं चाचरत ती म्हणाली, मी स्नो व्हाईट आहे. मी काही चूक केली असेल तर मला माफ करा. माझा तसा हेतू नव्हता. ते तर आम्हाला माहीतच आहे. नाहीतर तू का बरं आमच्यासाठी जेवण बनवलं असतं, सगळी साफसफाई केली असतेस. डॉग म्हणाला, आपण लोक 7 डॉर्फ्स आहोत. हाय हॅपी, हा ग्रम्पी आणि हा डोपी, स्नेजी आणि हा बॅशफर्ड आणि मी आहे डॉग. आणि हा स्लीपी. मला झोपू द्या. स्नो व्हाईटला आनंद झाला की आता तिच्या बरोबर मजेदार 7 मित्रही आहेत. तिने त्यांना तिची पूर्ण कहाणी सांगितली. 7 बुटक्यांना खूप वाईट वाटलं की तिच्या बरोबर खूप अन्याय झालाय. त्यांनी तिला त्यांच्या सोबतच राहायला सांगितलं. स्नो व्हाईटने होकार दिला. ती नेहमी त्यांची मदत करत असे. त्यांचे दिवस आनंदात चालले होते. पण खूप दिवस चालणार नव्हती त्यांची ही पार्टी. एक दिवस दुष्ट राणीने जादूच्या आरशाला पुन्हा तोच प्रश्न विचारला. आरशा, मला जरा सांग बघू, सगळ्यात सुंदर इथे कोण आहे? आरशाने उत्तर दिलं, क्षमा असावी राणी सरकार, पण माझ्या दृष्टीने तर इथे स्नो व्हाईटच सर्वात सुंदर आहे. पण राणीला वाटलं होतं की ती मरण पावलीये. तिला माहित नव्हतं की शिपायाने काम केलं नव्हतं. आता तिने स्वतःच हे काम करण्याचे ठरवलं. स्नो व्हाईट 7 बुटक्यांना कामाला पाठवत होती, त्यांना एक किस देऊन. डॉगने तिला त्या दिवशीच त्यांचे नियम सांगितले होते. आपले नियम माहित आहेत ना. कोणी अनोळखी माणूस आला, त्याने दार वाजवलं तरी आपण मात्र ते मुळीच उघडायचं नाही. ओके टोके डॉग, पण तुम्ही यायला उशीर करू नका. स्नो व्हाईट जेवण बनवत होती. तेव्हाच कोणीतरी दरवाजा वाजवला. बुटके त्यावेळी घरी येत नाहीत. कोण आहे बाहेर? डॉग, तुम्ही लोक आहात का? बाहेरून एक म्हातारीचा आवाज आला. मी बिचारी तुझं काय नुकसान करणार आहे, उघड तरी. डोळ्यातून पाहिल्यावर एक अशक्त अशी म्हातारी दिसली. तिने विचार केला की ही बिचारी माझं काय नुकसान करणार आहे, आणि तिने दरवाजा उघडला. अगं माझ्या सुंदर मुली, मी इथूनच जात होते. काहीतरी खायला असेल तर दे, माझे आशीर्वाद मिळतील तुला. स्नो व्हाईटने तिला आत बोलावलं आणि गरम जेवण वाढलं. देव तुझं भलं करो मुली. माझ्याकडे पैसे तर नाहीत, पण एक सुंदर सफरचंद आहे. याच्या प्रत्येक घासात जादू आहे, जादू. स्नो व्हाईटने लगेच त्याचा एक घास घेतला आणि ती चक्कर येऊन खाली पडली.
ही म्हातारी दुसरी कोणी नाही, तीच दुष्ट राणी होती. आणि त्या सफरचंदामध्ये जादू नाही, विष होतं. त्याच्या एकाच घासात एवढं विष होतं की स्नो व्हाईटला अशी झोप येईल ज्यातून ती कधीच उठणार नाही. जेव्हा 7 बुटके घरी आले त्यांना स्नो व्हाईट जमिनीवर पडलेली दिसली. डॉकने ते सफरचंद पाहिले. स्नो व्हाईट झोपेत सुद्धा इतकी सुंदर दिसत होती. बुटक्यांनी तिला एका काचेच्या पेटीत सजवून ठेवलं आणि जंगलात अशा ठिकाणी ठेवलं जिथे तिचे सगळे मित्र तिला भेटायला येऊ शकत होते. एक दिवस एक राजकुमार त्याच जंगलात आला जेव्हा स्नो व्हाईट झोपली होती आणि पक्ष्यांनी त्याला रस्ता दाखवला जेथे स्नो व्हाईट झोपलेली होती. राजकुमाराला विश्वासच बसेना की ही तीच राजकन्या आहे जिचं प्रतिबिंब एकदा त्याने नदीत पाहिलं होतं आणि अनेकदा स्वप्नामध्ये. त्याने काचेच्या पेटीचे झाकण उघडून स्नो व्हाईटचं चुंबन घेतलं. त्याच वेळी स्नो व्हाईट आणि राजकुमार दोघांचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांचं प्रेम दुष्टतेला हरवून जिंकलं होतं आणि स्नो व्हाईट पुन्हा बरी झाली. त्याच वेळी राजाला त्याच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल समजलं आणि त्याने जादूचा आरसा तोडून टाकला आणि राणीला महालापासून दूर पाठवून दिलं. स्नो व्हाईट तिच्या घरी तिच्या महालात आली, तिच्या बाबांकडे. स्नो व्हाईट आणि राजकुमाराचे लग्न दिमाखात पार पडले. स्नो व्हाईट राजा, राजकुमार आणि 7 बुटक्यांबरोबर नेहमीच आनंदात. आळशी मुलगी. एकेकाळी एक वडील आणि त्याच्या 2 तरुण मुली दूरच्या एका देशात एकत्र राहत होते. एक मुलगी खूप मेहनती होती तर दुसरी खूप आळशी. ताई, तू अजिबात मदत करत नाहीस, मी खूप दमले. नको रे बाबा, तू आधीच साफसफाई करतेस, आता मी माझे हात का खराब करू? माझी नखही तुटून जातील. त्यांचे वृद्ध वडील कठोर परिश्रम करणारे होते आणि ते दमून जात असत. संध्याकाळचं सूप आणि कोरडी भाकरी हे त्यांचं एकमेव जेवण होतं. एके दिवशी वृद्ध वडिलांनी आपल्या मुलींना विनंती केली, माझ्या प्रिय मुलींनो, तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतो. मी विचार करत होतो तुम्ही दोघे आता प्रौढ आहात आणि आता तुम्ही अधिक जबाबदारी घेण्यालायक झाला आहात. तुम्हा दोघांनी नोकरी शोधून काम करावं अशी माझी इच्छा आहे. बाबा, तुम्ही बरोबर बोलत आहात. उद्याच मी नक्कीच माझ्यासाठी काम शोधेन. आणि माझ्या मुली, तुझं काय? माझ्या बहिणीला नोकरी मिळाली पाहिजे, ते तिची गोष्ट आहे, पण मला वाटतं की मी घरकाम जास्त चांगलं करते. आपल्या मुलींची उत्सुकता पाहून वृद्धाला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी मेहनती मुलगी नोकरी शोधण्यासाठी घरातून निघाली असताना तिचे वडील तिच्याजवळ आले. माझ्या प्रिय मुली, मला तुला एक सल्ला द्यायचा आहे. जर कधी तुला कोणी मदत मागितली तर त्याला कधीही नकार देऊ नकोस. नेहमी मेहनत कर, तुझ्या कामावर प्रेम कर आणि तुला दिलेलं काम मन लावून पूर्ण कर. धन्यवाद बाबा, तुमचा सल्ला मी कधीही विसरणार नाही. माझी लाडकी मुलगी ती. कष्टाळू मुलगी तिची नोकरी शोधण्यासाठी निघाली तर घरची कामं करीन असं सांगणाऱ्या आळशी मुलीने काहीच केलं नाही. घर दिवसेंदिवस अस्वच्छ आणि खराब होत चाललं होतं, आणखी खराब. कष्टाळू मुलगी अनेक दिवस चालत फिरत होती पण तिला कोणतंच काम सापडलं नाही. थोड्या वेळाने कष्टाळू मुलीला वाळलेल्या फांद्या आणि मुळे असलेलं झाड दिसलं. अगं बाळा, तू माझ्या कोरड्या फांद्या स्वच्छ करून माझ्या मुळांना पाणी देऊ शकशील का? मेहनती मुलीने तिच्या तळहातांना जखम होईपर्यंत झाडांच्या सर्व कोरड्या फांद्या साफ केल्या आणि तिच्या प्यायच्या पाण्याने मुळांना पाणी सुद्धा दिलं.
धन्यवाद माझ्या बाळा. पण आता तुझ्याकडे पाणी उरलं नसेल ना? काही हरकत नाही. तुम्हाला मदतीची गरज होती आणि मी ती केली. मी स्वतःसाठी पाणी घेऊ शकते. मेहनती मुलगी तिच्या वाटेने चालत राहिली. पुढे तिला तुटलेली आणि तडे गेलेली चूल दिसली. अगं सुंदर तरुणी, तू मला दुरुस्त करशील का, जेणेकरून मी चांगली दिसेन? मेहनती मुलीने तिच्याजवळ मुठभर माती घेतली आणि चुलीवरील सर्व भेगा बुजवल्या. धन्यवाद तरुण मुली, पण माझ्यामुळे तू खूप अस्वच्छ झालीयस. काही हरकत नाही. कपड्यांना काय महत्व द्यायचं? तुम्हाला मदत हवी होती ती मी केली. मेहनती मुलगी ती नवीन दिसणारी चूल मागे टाकून तिच्या वाटेने निघून गेली. थोड्या वेळाने एक सुंदर कोकरू तिला दिसलं, पण ते काळं होतं. डोक्यापासून पायापर्यंत कोळशासारखं काळं. हॅलो तरुण मुली, मी चुकून निखाऱ्यात चिरलो आणि घाण झालो. तू मला आंघोळ घालशील का? कष्टाळू मुलीने कोकरू तलावाजवळ धुतलं. कोकरू पूर्वीसारखं पांढरं झालं आणि चमकू लागलं. धन्यवाद, पण तू माझ्यामुळे भिजलीस. तुला मदत हवी होती आणि मी केली. मी आधीच खूप गलिच्छ होते, आता मी स्वच्छ झाले. कष्टाळू मुलगी तिच्या वाटेनं जात राहिली. अंधार पडला तेव्हा तिला एक सुंदर घर दिसलं. जिथे 7 पऱ्या राहत होत्या. मेहनती मुलगी आत आली. हॅलो, मी तुमच्या घरी परवानगीशिवाय आल्याबद्दल माफी मागते. मी एक तरुण मुलगी आहे. मी कामाच्या शोधात आहे. तुला हवं तर तू इथे काम करू शकतेस तरुणी. आमच्या घरात 7 खोल्या आहेत. तुला रोज फक्त 6 खोल्या स्वच्छ करायच्या आहेत, पण 7व्या खोलीत चुकूनही जाऊ नकोस हा. मेहनती मुलीने नोकरी स्वीकारली. पूर्ण वर्षभर परींनी सांगितल्याप्रमाणे ती रोज 6 खोल्या मेहनतीने साफ करत असे. तिने कधीच 7व्या खोलीत प्रवेश केला नाही. आणि जेव्हा तिच्याकडे पुरेसे पैसे गोळा झाले तेव्हा तिने परींना घरी परतण्याची परवानगी मागितली. नक्कीच तरुण मुली, तू घरी जाऊ शकतेस. मला आश्चर्य वाटतं की तू 7व्या खोलीत कधीच प्रवेश का केला नाहीस. मला माझ्या कामाचा अभिमान आहे. माझे वडील म्हणायचे की काहीही असो, आपलं काम व्यवस्थित करावं. मी इथे असताना माझं काम फक्त 6 खोल्या साफ करायचं होतं आणि मी तेच केलं. आम्हाला तुला तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल आणि परिश्रमाबद्दल बक्षीस द्यायची इच्छा आहे. चल आमच्या बरोबर चल. परींनी तरुण मुलीला 7व्या खोलीत जाण्यास सांगितलं. मुलगी आत गेल्यावर तिला सोन्याची आणि चांदीची बरीच नाणी दिसली. आता तू या नाण्यांभोवती फिर आणि जी नाणी तुला चिकटतील ती तुझीच होतील. मेहनती मुलगी नाण्यांमध्ये डावीकडे आणि उजवीकडे फिरू लागली. ती अगदी स्टार सारखी दिसत होती, ज्यावर पैसे चिकटलेले होते. मग मेहनती मुलगी पर्यांना सोडून घरी परतू लागली. वाटेत तिला कोकरू भेटलं, ज्याला तिने अंघोळ घातली होती. कोकरू मोत्यांनी मढलेलं होतं. मी तुझी मदत विसरलो नाही तरुण मुली. घे, हवे तेवढे मोती घे. मेहनती मुलीने कोकरूचे आभार मानले आणि तिचे हात आणि मान मोत्यांनी झाकून घेतली आणि तिच्या वाटेने चालू लागली. चालता चालता ती त्या चुलीजवळ पोहोचली जिला तिने जाताना दुरुस्त केलं होतं. तू मला जी मदत केलीस ती मी विसरली नाही तरुण मुली. घे, माझ्या उबदार भाकरी आणि केक तुझेच आहेत. मेहनती मुलीने चुलीने दिलेल्या काही भाकरी खाल्ल्या आणि काही घरी नेण्यासाठी सोबत घेतल्या आणि ती आपल्या वाटेला लागली. थोडं पुढे गेल्यावर तिला ते झाड दिसलं, ज्याच्या फांद्या फळांनी झाकल्या होत्या. ऐक बाळा, इकडे ये. तू मला दिलेली मदत मी विसरलो नाही.
हे घे, माझी सर्व द्राक्ष तुझीच आहेत. मेहनती मुलीने आभार मानले आणि झाडाचा निरोप घेऊन जाऊ लागली. खूप खूप धन्यवाद. किती फलदायी अनुभव. तिच्या वडिलांनी आणि आळशी बहिणीने तिचे दारात स्वागत केले. मुलीचं गाठोडं सोन्या मोत्यांनी भरलेलं होतं. आपली बहीण इतकी श्रीमंत झाली हे पाहून आळशी बहिणीला खूप हेवा वाटला. ती नाणी बघ, मला नोकरी मिळवण्यासाठी श्रीमंत कुटुंब शोधायला हवं. जर माझ्या बहिणीकडे मोती असतील तर मला पन्ना मिळेल. आळशी मुलीने तिच्या वडिलांना सांगितलं की ती नोकरी शोधण्यासाठी घर सोडणार आहे. ठीक आहे माझ्या मुली, पण तुला घरी काम करता येत नाही, मग तुला बाहेर कसं काम मिळेल? वडिलांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच आळशी मुलगी निघून गेली. ती रात्रंदिवस चालत होती. थोडं पुढे गेल्यावर सुकलेल्या फांद्या असलेलं झाड तिला दिसलं. झाडाने मुलीला मदत मागितली. कशी आहेस तरुण मुली? तू मला मदत करशील का? मी उन्हात तुला मदत करू शकत नाही. माझे केस खराब होतील. बाय. आळशी मुलगी पुढे गेली. थोडं पुढे गेल्यावर एक तडा गेलेली आणि तुटलेली चूल तिला दिसली. चुलीने तिच्याकडे मदत मागितली. मी माझे पातळ आणि नाजूक हात तुझ्यासाठी घाण करू शकत नाही. माझं नेल पॉलिश खराब होईल. बाय. आळशी मुलीने चुलीलाही मदत केली नाही. मग तिला काळ्या कोळशासारखं कोकरू दिसलं. कोकरूनेही तिला अंघोळ घालायला सांगितली. शी, माझ्या मार्गातून बाजूला हो काळुंद्र्या. आळशी मुलगी पळून गेली. काय आळशी कोकरू आहे, स्वतःला धुता येत नाही. आणि आळशी मुलगी लवकरच एका मोठ्या घराजवळ आली. आळशी मुलीने याचा फायदा घेतला आणि घराच्या मालक असलेल्या 7 परींकडे काम मागितलं. मुख्य परीने तिला वर्षभर राहून फक्त 6 खोल्या स्वच्छ करायला सांगितल्या. तरुणी, विसरू नकोस, तू कधीही 7व्या खोलीत प्रवेश करायचा नाहीस. आळशी मुलीने अनेक महिने मनाविरुद्ध 6 खोल्या साफ केल्या. पण एक दिवस तिने उत्सुकतेने 7व्या खोलीत प्रवेश केलाच. सोन्या चांदीच्या नाण्यांऐवजी आतमध्ये मधमाशा आणि वटवाघळं होती. मधमाशांनी आळशी मुलीला अशा प्रकारे डंख मारला की तिला सर्वत्र जखमा झाल्या. ती खूप दुखावली होती. मुलगी लगेच तिथून निघून घराकडे पळू लागली. ती धावत असताना तिला कोकरू दिसलं, ज्याच्या मदतीला तिने नकार दिला होता. कोकरू मोत्यांनी मढलेलं होतं. मुलीला काही मोती घेण्यासाठी कोकरू पकडायचं होतं, पण कोकरू तिच्यापासून पळून गेलं. मुलगी चालत राहिली. ती खूप दमली होती. त्याच क्षणी तिला चूल दिसली. तिने मदतीची विनंती नाकारली होती. चुलीवर ताज्या उबदार भाकरी होत्या. जेव्हा मुलगी भाकरीचा तुकडा घ्यायला गेली तेव्हा चूल गरम झाली आणि आळशी मुलीचे हात भाजले. जेव्हा आळशी मुलगी तिथून पळून गेली तेव्हा ती त्या झाडाजवळ आली, ज्याला तिने मदत नाकारली होती. झाडाच्या फांद्यांवर फळांचे गुच्छ होते. जेव्हा आळशी मुलीने काही द्राक्ष घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा झाड उजवीकडे झुकलं. मुलगी उजवीकडे धावली, पण झाड यावेळी डावीकडे झुकलं. धावपळ करून दमून आळशी मुलीने शेवटी फळं खायचा विचारच सोडून दिला.
ती पूर्ण 2 दिवस न थांबता चालत राहिली आणि शेवटी घरी पोहोचली. तिच्या वडिलांनी आणि बहिणीने तिला घाणेरड्या कपड्यांमध्ये आणि जखमी झालेल्या अवस्थेत घरी परतताना पाहिलं आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं. आळशी मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार अतिशय खेदाने सांगितला. माझा विश्वास बसत नाही की याच्या एवढ्या वेदना होऊ शकतात. माझ्या प्रिय बहिणी, आता तुला समजले ना की मेहनती असणं किती महत्वाचं आहे. लक्षात ठेव माझ्या मुली, जर तू आयुष्यात प्रामाणिक आणि मेहनती राहिलीस तर तुला निश्चितच बक्षीस मिळेल. त्या दिवसानंतर आळशी मुलगी पुन्हा कधी आळशी आणि कामचोर राहिली नाही. दोघी बहिणींनी कठोर परिश्रम केलं आणि त्यांना चांगलं फळ मिळालं. आणि या लहान कुटुंबाच्या आयुष्यात शांतता, सुख आणि आनंद भरून गेला.